डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 याच्या अंतर्गत एका महिलेने तिच्या नवऱ्याच्या विरुद्ध ही केस दाखल केली होती. आता ही जेव्हा केस दाखल झाली कोर्टासमोर त्यावेळेला तिने त्याच्यामध्ये तिच्यावर झालेला अत्याचार असेल, अन्याय असेल हा तिने त्याच्यामध्ये नमूद केला. आता जो अत्याचार अन्याय जेव्हा नमूद केला त्याबरोबरीच तिने शेवट त्या अर्जामध्ये असंही नमूद केलं की मला नवऱ्याने घराच्या बाहेर काढलं आणि जेव्हा मला घरातनं बाहेर काढलं त्यावेळेला माझं जे काही वापरातलं सामान असेल किंवा ऑफिसच्या काही गोष्टी म्हणजे लॅपटॉप असतो, तुमच्या बाकीच्या काही ऑफिसचे कागदपत्र असतात, ते सगळे नवऱ्याने स्वतःकडे ठेवून घेतले. याबरोबरीनंच तिने असं सुद्धा म्हटलं कोर्टामध्ये येताना की माझं जे स्त्रीधन आहे म्हणजे माझं जे सोनं आहे, माझी जी चांदी आहे ती पण नवऱ्याने स्वतःकडे ठेवून घेतली. नवऱ्याने अशा प्रकारे मला घरातनं बाहेर काढल्यामुळे मला आज रेंटवर म्हणजे भाड्याने मला घर घेऊन राहावं लागत आहे. याबरोबरच तिने हे कोर्टामध्ये म्हटलं की मी नोकरी करते, मग हे असं मान्य केलं तिने की मी नोकरी करते, पण येणारं जे माझं उत्पन्न आहे ते उत्पन्न माझं भाड्यापोटी पण जात आहे. त्याबरोबरीनंच ज्या परिस्थितीमध्ये मी सध्या आहे किंवा ज्या पद्धतीची मी नोकरी करते ती नोकरी मला माझ्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पुरेशी नाही आहे. त्यामुळे मला काय करावं लागतं तर मला शिक्षण पण घ्यावं लागतं आहे. सो येणारं माझं जे उत्पन्न आहे ते माझं शिक्षणामध्ये, अर्थात ते शिक्षण मला नोकरीतल्या उत्पन्नावर करता येत नाही आहे म्हणून अर्थातच मला त्यासाठी लोन काढावं लागतं आहे. तो लोन काढून मी माझे शिक्षणाचे ज्या काही फी असतील, बाकीच्या गोष्टी असतील त्या मी करते. शिवाय माझ्या येणाऱ्या पगारातनं मला भाडं द्यावं लागतं आहे, माझा दैनंदिन खर्चही मला करावा लागतो आहे आणि हे सगळं करताना जो माझा पगार आहे तो निश्चित मला पुरत नाही आहे. त्या अर्जामध्ये तिने दुसरी बाजू अशी पण मांडली होती की नवरा आहे तो हा सधन कुटुंबातला आहे, प्रचंड पैसा अडका आहे, मला जो काही पगार मिळतोय त्या पगारापेक्षा कैक पटीने जास्त पगार त्याचा आहे. त्यामुळे माझ्यावरचं आत्ताचं बर्डन बघता किंवा ज्या परिस्थितीमध्ये आत्ता मला घरातनं बाहेर काढलं गेलं आणि मी आत्ता ज्या परिस्थितीत राहते ती परिस्थिती बघता मला निश्चित स्वरूपामध्ये मेंटेनन्स म्हणजे पोटगी ही मिळाली पाहिजे. इतकंच नाही तर मला भाड्याचं जो काही मी घरामध्ये राहते त्यामुळे मला जे भाडं भरावं लागतंय तर मला ते भाडंसुद्धा मला मिळालं पाहिजे. अशा स्वरूपाचा तो अर्ज दाखल झाला. जसं मगाशी मी म्हटलं डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 या केस या कायद्याच्या अंतर्गत हा अर्ज दाखल झाला. आता हा दाखल झाल्यानंतर अर्थात नवऱ्याला त्याच्यामध्ये कोर्टाने नोटीस काढली आणि नवऱ्याच्या वतीने वकील म्हणून मी हजर झाले त्याच्यामध्ये. जेव्हा मी नवऱ्याकडून सगळी मला माहिती मिळवली त्यावेळेला मला असं कळलं की वास्तविकरित्या त्याचं सामान म्हणजे जसं तिने अर्जामध्ये म्हटलं होतं की माझं सगळं सामान माझ्या नवऱ्याकडे राहिलं आहे आणि तिने मला हाकलून दिलं आहे नवऱ्याने मला घरामधनं. पण नवऱ्याकडनं जेव्हा मी माहिती घेतली त्यावेळेला मला हे कळलं की नवरा म्हणला मॅडम ज्या पद्धतीने ती घरातनं निघून गेली आहे म्हणजे मला तर तिने घरातनं बाहेर पडताना मारलं आहे, तिने मला शिव्या दिल्या आहेत, हे तर माझ्याबरोबर झालंच आहे. पण हे होताना तिने घरातनं बाहेर पडताना माझ्याच ऑफिसच्या वस्तू जसं की लॅपटॉप आहे माझं, माझी ऑफिसची बॅग आहे, हे सगळं घेऊन ती निघून गेलेली. मी म्हटलं अरे मग ह्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये आपल्याकडे पुरावा काय? अर्थात शेवटी तुम्ही ओरल गोष्टींना कोर्टामध्ये फारसं महत्त्व नसतं. तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की मॅडम ह्या संदर्भामध्ये जेव्हा ही घटना घडली त्यावेळेला मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सविस्तर एक अर्ज दाखल केला. त्या अर्जामध्ये मी हे सगळं नमूद केलं की ही घरातनं बाहेर पडताना माझा लॅपटॉप कारण जो कॉन्फिडेन्शियल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये माझ्या ऑफिसच्या काही महत्त्वाच्या बाकीच्या बाबी आहेत त्या सगळ्या असल्यामुळे मला तातडीने मला पोलीस स्टेशनमध्ये अर्ज करावा लागला. त्याबरोबरीनेच ह्या ज्या पद्धतीने ती तो लॅपटॉप घेऊन गेली होती त्या संदर्भामध्ये मी ऑफिसला देखील कळवलं आहे, त्याचा देखील ईमेल माझ्याकडे आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी त्याच्याकडे होत्या ज्या आम्ही पुढे जाऊन कोर्टामध्ये मांडणार होतो. आता ह्या झाल्या तिच्या ॲलिगेशन्सच्या बाबी म्हणजे कोणाचं सामान कोणाकडे आहे त्या संदर्भातल्या या सगळ्या बाबी. आता प्रश्न होत होता की तिने ज्या पद्धतीने तो मेंटेनन्स मागितला होता म्हणजे पगारातली तफावत असेल किंवा तिच्यावरचं आता एज्युकेशनल जे काय तिला लोन असेल किंवा कुठलंही लोन ती जी काय काढत होती तिच्या शिक्षणासाठी असेल, ह्या उपर तिला रेंट जे घर घ्यावं लागते त्याच्या संदर्भातला तो खर्च असेल. मेंटेनन्स मिळवण्यासाठी किंवा तिला द्यावा अशी कुठली परिस्थिती आहे का
हे बघण्यासाठी आता माननीय उच्च न्यायालयाच्या रजनीश वर्सेस नेहा या सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सप्रमाणे आम्हाला कंपल्सरी दोन्ही पार्टीला कोर्टामध्ये तुमचं इन्कम ॲफिडेविट फाईल करावं लागतं. या इन्कम ॲफिडेविटमध्ये तुम्हाला तुमचं नावासहित तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल, तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स असतील, तुमचा पगार असेल, तुम्ही कुठल्या कंपनीमध्ये काम करता, कुठल्या डेझिग्नेशनवरती काम करता याची माहिती असेल, अगदी तुम्ही गाडी, मोबाईल आणि अगदी घड्याळ देखील कुठलं वापरता याची माहिती असेल. ही सगळी माहिती तुम्हाला द्यावी लागते. ही नुसती माहिती द्यावी नाही लागत, तर त्याच्याबरोबरीनेच तुम्हाला डॉक्युमेंट्स देखील कोर्टामध्ये सादर करावे लागतात. म्हणजे बँकेचे, तुमच्या सगळ्या बँकेचे सगळ्या बँकेचे 3 वर्षांचे बँक स्टेटमेंट्स, तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न, त्याच्याबरोबर तुमचा फॉर्म 16 असेल तर तो, आणि त्याच्याबरोबरीनेच तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट्स करत असाल, म्हणजे तुमच्या फंड्स म्हणजे म्युच्युअल फंड आणि ह्याच्यामध्ये असेल तर कॅम्प्स असेल त्याचं स्टेटमेंट असेल, डीमॅट असेल, तुमचं अकाउंट असेल तर त्याची माहिती असेल. या अशा पद्धतीच्या तुमच्या इन्व्हेस्टमेंटबद्दलच्या माहिती हे सगळ्या तुम्हाला कोर्टामध्ये सादर कराव्या लागतात. ह्याबरोबरीनेच तुमच्या नावानी जी काही घरं आहेत, म्हणजे आपण म्हणतो मुवेबल आणि इममुवेबल सगळ्या असेट्स तुम्हाला कोर्टासमोर सादर कराव्या लागतात. आता ह्या केसमध्ये जेव्हा इन्कम ॲफिडेविट, जसं मी मगाशी म्हणाले की स्टेटमेंट्स आणि माहिती आणि ॲफिडेविट्स द्यावे लागतात, जेव्हा या केसमध्ये ती देण्याची वेळ आली आणि अर्थात बायकोनीही ती दिली आणि नवऱ्यानी पण त्याची दिली आणि त्याच्याबरोबर आम्ही डॉक्युमेंट्स देखील सादर केले आणि तिने देखील डॉक्युमेंट्स सादर केले. डॉक्युमेंट्सचं जेव्हा मी सगळं अवलोकन करत होते, अर्थात इन्कम ॲफिडेविट बघितलं, तिचे बँक स्टेटमेंट्स बघितले, तर त्यामध्ये तिने दिलेली, तिच्या इन्कम ॲफिडेविटमध्ये दिलेली तिने तिची माहिती किंवा ॲप्लिकेशन जे होतं, म्हणजे ज्या ॲप्लिकेशनमध्ये ती म्हणते की तिच्यावरती कशा प्रकारे फायनान्शियली बर्डन आहे आणि म्हणून मी मेंटेनन्ससाठी या कोर्टात आलेली आहे, ती माहिती याच्यामध्ये बरीचशी तफावत असल्याचं आम्हाला दिसत होतं. आता ही तफावत कशा प्रकारची होती? कारण जनरली काय होतं, आपण फक्त तिने दाखल केलेला अर्ज वाचतो, तिने आणलेलं इन्कम ॲफिडेविट वाचतो आणि वरवर आपण सॅलरी स्लिप बघतो आणि आर्ग्युमेंट करतो आणि मोकळे होतो. पण तसं न करता बँक स्टेटमेंट्सवर जर आपण शांतपणे स्क्रुटनाइज केले तर आपल्याला हे दिसून येतं की नक्की तिला येणारं उत्पन्न, तिचा होणारा खर्च आणि तिची राहिलेली शिल्लक ह्याची कुठेतरी ताळमेळ बसवता येतोय का आपल्याला, ह्याचं हे बघण्यासाठी आपल्याला अर्थातच बँक स्टेटमेंट्स बघण्याची खूप गरज असते. तर यामध्ये जेव्हा आम्ही या केसमध्ये जेव्हा तिचं बँक स्टेटमेंट्स बघत होतो तेव्हा आम्हाला हे लक्षात आलं की तिचे 2 बँक अकाउंट्स आहेत, त्याबरोबरीनेच तिने तिचे सॅलरी स्लिप फाईल केलेली आहे, त्याबरोबरीने तिने काहीतरी 1-2 ठिकाणून जिथे तिने लोन काढलेले आहेत त्याचे तिने लोन काढल्याचे डॉक्युमेंट्स तिने दाखल केले होते. आता हे जेव्हा आम्हाला सगळं आम्ही बघितलं त्यावेळेला आमच्या हे लक्षात आलं की मुळामध्ये तिचा जो काही पगार आहे तो तिच्या एका सॅलरी अकाउंटमध्ये येतोय. त्या सॅलरी अकाउंटमधनं येणारा जो पगार आहे तो तिचा रेंट म्हणून जातोय. पगाराला रेंट म्हणून पैसे गेले हे दिसत आहेत. पण आपण त्याच बरोबरीने जर तिचं दुसरं अकाउंट बघितलं तर त्या अकाउंटमध्ये आम्हाला हे दिसून आलं की तिच्या या साधारणतः रेंट जाण्याच्या दिवशीच तिच्या अकाउंटमध्ये एक मुलगी हाफ रेंट कॉन्ट्रीब्युशन असं टायटल टाकून बरोबर त्या रेंटच्या अर्धा रेंटची अमाऊंट तिच्या दुसऱ्या अकाउंटमध्ये जमा होती. त्याच तारखेच्या दरम्यान, आणि हे प्रत्येक तारखेला होते, म्हणजे प्रत्येक महिन्याच्या त्याच साधारणतः सुमारास होते. त्यानंतर तिच्या खालोखाल तिच्या अकाउंटमध्ये लाईट बिल, हाफ लाईट बिल कॉन्ट्रीब्युशन, हाफ ग्रॉसरी कॉन्ट्रीब्युशन असं तिच्या दुसऱ्या अकाउंटमध्ये येताना आम्हाला दिसतंय. म्हणजे कोर्टासमोर ती दाखवते काय की मी माझा येणारा पगार, हे बघा माझा येणारा पगार आला, माझं रेंट गेलं, माझं लाईट बिलसाठी पैसे गेले, माझं ग्रॉसरीवरती पैसे गेले, मी लोन काढले त्याचा हप्ताही माझ्या अकाउंटमधनं गेला. आता मजा अशी होती की हे सगळं मी शिक्षण घेते असं तिचं जे काही म्हणणं होतं त्या म्हणण्याला दुजोरा देण्यासाठी एज्युकेशनल काही आपण जर कुठे शिक्षण घेत असू तर त्यासाठी काही आपण ॲडमिशन घेतो, त्याचे कुठले डॉक्युमेंट्स, म्हणजे एखाद्या कॉलेजमध्ये मी ॲडमिशन घेतली, एखाद्या कोर्ससाठी मी ॲडमिशन घेतली, असे कुठलेही डॉक्युमेंट्स तिचे रेकॉर्डवरती दाखल नव्हते. म्हणून आम्ही सातत्याने इन्सिस्ट करत होतो
की तुम्ही ते जे काही शिक्षण घेताय असं तुम्ही जे काही कोर्टासमोर म्हणताय आणि त्यासाठी तुम्ही हे जे काही लोन काढलंय असंही तुम्ही म्हणताय, तर त्याचे डॉक्युमेंट तुम्ही सादर करा. हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, जे काही लोन काढल्यानंतर आलेले जे पैसे आहेत ते आम्ही जर खूप बारकाईने जर बघितले तर एका वेगळ्याच अकाउंटवरती ते पैसे जात आहेत असं आम्हाला दिसून आलं. आता एखाद्या इन्स्टिट्यूशनला जर आपण ते लोन काढलेलं जर फी म्हणून जर देत असू तर ते इन्स्टिट्यूशनचं नाव येतं साधारणतः, किंवा त्याचं काही सुरुवातीचं ॲब्रिव्हिएशन असेल तर तसं ते येतं, पण तसं काही ते दिसत नव्हतं. म्हणून आम्हाला सातत्याने ती शंका येत होती की ही जी अमाऊंट आहे ती कुठल्या दुसऱ्या अकाउंटवरती जाते. तर जसं आम्ही तिला एज्युकेशनल जिथे कुठे लोन काढून तिने एज्युकेशनल लोन म्हणा किंवा तिच्या पर्सनल लोन म्हणा, जे काही तिने लोन काढलं होतं त्या अनुषंगाने तिने जी काय ॲडमिशन घेतली जी म्हणत होती, त्या ॲडमिशन संदर्भातले कागदपत्र जसे आम्ही जमा करा असं तिला म्हणत होतो, त्याबरोबरीनेच या बँक अकाउंटचा खुलासा करा असंही आम्ही तिला सातत्याने सांगत होतो. आणि माहीत नाही, म्हणजे आम्हाला खरं तर माहीत नव्हतं की हे तिचंच अकाउंट आहे, पण आम्ही एक म्हणतात ना एक खडा मारून आम्ही बघितला आणि अत्यंत ठामपणे आम्ही कोर्टामध्ये असं म्हटलो की आम्हाला ही पूर्ण खात्री आहे की हे जे तिसरं अकाउंट आहे हे तिचंच आहे आणि ती ते माननीय न्यायालयापासून ती लपवून ठेवते. शेवटी काय असतं, खोटं जो माणूस बोलतो तो आत्मनं निश्चित स्वरूपात तो घाबरलेला असतो. त्याला माहीत असतं की आपण हे सगळं बोलतोय खरं, पण हे कुठेतरी खोटं आहे आणि हे कधीतरी समोर येणार आहे. आणि त्या प्रेशरमध्ये असेल किंवा तिला असं आमच्या अत्यंत ठामपणे कोर्टामध्ये बोलल्यामुळे असेल, तिला असं वाटलं की आम्हाला हे समजलेलं आहे की तिसरं जे अकाउंट आपलं आहे, जे आपण दडवून ठेवतोय ते यांना कळलेलं दिसतंय. त्यामुळे ह्यांनी सादर करण्याच्या अगोदरच आपणच ते कागद सादर करावेत. पर्यायाने तिच्यासमोर अर्थात तो काही आम्ही ऑप्शनच ठेवला नाही आणि कोर्टाने त्यांना शेवटी विचारलं, जर हे तिसरं अकाउंट तुमचं असेल आणि तुम्ही जर लपवत असाल तर ते तातडीने माझ्यासमोर बँक स्टेटमेंट्स फाईल करा. असं झालं. सगळी परिस्थिती इतकी ती गंभीर झाल्यामुळे तिने अर्थात तिचं ते तिसरं जे काही अकाउंट होतं, जे खरं तर आम्हाला माहीत नव्हतं ते तिचंच आहे, पण ते शेवटी तिचंच अकाउंट आहे असं निघालं आणि तिने ते स्टेटमेंट फाईल केलं. पण शेवटपर्यंत तिची ज्या कॉलेजमध्ये तिच्या सो कॉल्ड कॉलेज म्हणून किंवा सो कॉल्ड इन्स्टिट्यूशन म्हणून जिथे तिने ॲडमिशन घेतली होती ते काही कोर्टासमोर शेवटपर्यंत तिने आणलं नाही. पण हे जेव्हा तिसरं अकाउंट तिने कोर्टासमोर सादर केलं, आता त्याचं परत आम्ही स्क्रुटिनाइज केलं ते स्टेटमेंट, तर त्यावरून असं दिसलं आम्हाला, जे तिने लोन काढलं होतं, जे लोन तिच्या ह्या अकाउंटमध्ये जमा होत होतं, त्या लोनचं म्हणजे जर आपली लोन काढलं आहे 10 रुपयाचं, ते 10 रुपये या अकाउंटमध्ये तिने पाठवलेत आणि त्या 10 रुपयांची ती एवढी करते. म्हणजे दाखवताना ती काय कोर्टासमोर दाखवते की बघा, मला घरातनं बाहेर काढलं आहे आणि माझ्याकडे आता शिक्षण, जर मला चांगली उत्तम नोकरी मिळवायची, मी नोकरी करतेच आहे, म्हणजे मी माझं प्रयत्न करते स्वतःच्या पायावर पूर्ण उभं राहण्याचा, पण आत्ता मला पर्यायाने रेंटवर राहण्याशिवाय किंवा मला काहीतरी शिक्षण घेतल्याशिवाय माझ्याकडे काही पर्यायच नाही आहे आणि म्हणून मला शिक्षण घ्यावं लागतंय आणि म्हणून मला त्याच्यासाठी लोन काढावं लागतंय. वस्तुस्थिती अशी होती की तिने फक्त आणि फक्त मेंटेनन्स मिळवण्यासाठी हे लोन काढलं होतं आणि लोन तिने तिच्या तिसऱ्या जे अकाउंट तिने दिलं नव्हतं त्याच्यामध्ये ते फिरवलं आणि त्याची तिने एवढी केली. हे जेव्हा आम्ही कोर्टासमोर आणलं तेव्हा कोर्टाने स्पष्ट सांगितलं की याच्यामध्ये परजुरी, म्हणजे आपण जे म्हणतो की तुम्ही कोर्टासमोर जेव्हा येता तेव्हा तुम्ही स्वच्छ हेतूने येणं फार गरजेचं असतं. दिस इज अ सेटल्ड प्रिन्सिपल ऑफ लॉ. वेन यू कम बिफोर दी कोर्ट यू शुड बी विथ अ क्लीन हँड. त्या स्वच्छ हेतूने येणं गरजेचं असताना तुम्ही जर कोर्टात न्याय मागण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींनीच गोष्टी जर लपवून ठेवल्या, का लपवून ठेवल्या, तर मला काहीतरी माझ्या इच्छेप्रमाणे ती ऑर्डर मिळावी म्हणून जर दडवून ठेवल्या, त्या इंटेन्शनल असतील, हेतुपुरस्सर असतील, तर त्या केसमध्ये कोर्ट त्या व्यक्तीला फटकारून लावतं. म्हणजे काय करतं, तर सुमोटो स्वतःच्या इच्छेप्रमाणे सुद्धा कोर्ट त्याच्यामध्ये तुमच्या म्हणजे अर्जदाराच्या विरुद्ध ॲक्शन घेऊ शकतं आणि ती ॲक्शन क्रिमिनल स्वरूपाची असू शकते. दॅट इज कॉल्ड अ परजुरी. त्यामुळे कोर्टाने तिला ह्या केसमध्ये स्पष्ट सांगितलं की तुझ्या विरुद्ध परजुरी का करू नये, आम्ही परजुरीची ॲक्शन तुझ्या विरुद्ध का होऊ नये ह्याचं मला कारण दे.
कारण अर्थातच तिने तिच्या पगाराचं जे काही बायफर्केशन दिलं होतं ते सगळंच खोटं होतं. आणि असं असल्यामुळे निश्चित स्वरूपामध्ये कोर्टामध्ये ती सगळं खोटं बोलली असल्यामुळे तिचा जो मेंटेनन्सचा अर्ज होता तो कोर्टाने रिजेक्ट केला. आणि यानंतर कोर्टाने आम्हाला असंही सांगितलं की मी सुमोटो म्हणजे मी स्वतः काही तिच्याविरुद्ध परजुरीची ॲक्शन घेत नाही, पण जर रिस्पॉन्डंटची म्हणजे नवऱ्याची जर काही इच्छा असेल की हिच्याविरुद्ध परजुरी दाखल व्हावी तर त्या पद्धतीने त्यांनी तो अर्ज दाखल करावा आणि त्याच्यावरती हिअरिंग होऊन योग्य ती आम्ही ऑर्डर करू. यामध्ये आपण काय आहे, कोर्टासमोर जेव्हा तुम्ही येताय तेव्हा खरं तर बोललंच पाहिजे, पण खोटं बोलल्यामुळे आज काय झालं तर तिला मेंटेनन्स कदाचित जो मिळणार होता तो देखील नाकारण्यात आला. कारण तिने ज्या पद्धतीने गोष्टी लपवल्या, एक नाही दोन नाही तर अनेक गोष्टी तिच्या लपवल्या. तिला खरं तर मिळणारा जो काही पगार होता तो तिच्यासाठी सफिशियंट होता. तिच्याबरोबर एक मुलगी राहत होती रूममेट म्हणून, दुसरी एक मुलीबरोबर ती तिच्या मैत्रिणीबरोबर असेल ती राहत होती आणि दोघी मिळून त्या घराचं भाडं असेल, ते घरातलं सामान असेल, लाईट बिल असेल, हे अर्ध करून त्या राहत होत्या. सो ही सगळी जेव्हा तिने माहिती कोर्टापासून दडवली त्यावेळेला निश्चित स्वरूपात झालं असं की कोर्टाला तिच्यावरचा जो काही विश्वास होता किंवा ज्या पद्धतीने तिने सुरुवातीपासून स्वतःचं जे चित्र उभं केलं होतं ते सगळं खोटं आहे हे कोर्टासमोर दिसून आलं आणि त्यामुळे कोर्टाने तिचा अर्ज रिजेक्ट केला. आता या केसमध्ये जर आपण बघितलं तर पॉसिबिलिटी ही असू शकते, जेव्हा वकिलाकडे तुम्ही सल्ला घ्यायला जाता तेव्हा वकीलच तुम्हाला हे सांगतात की तुम्ही अशा प्रकारे जर केलं म्हणजे गोष्टी काही लपवल्या, काही अकाउंट हिडन ठेवले किंवा तुमची सॅलरी अशा पद्धतीने जर तुम्ही बायफर्केट केली आहे असं जर दाखवलं तर तुम्हाला नक्की मेंटेनन्स मिळेल. पण हे करताना त्याची शेवटी रिपरकेशन्स वकिलाला नाही तर शेवटी त्या क्लायंटलाच भोगावे लागतात. आणि ही परिस्थिती त्या क्लायंटवर येऊ नये किंवा त्या व्यक्तीवरती येऊ नये यासाठी कोर्टामध्ये जाताना स्वच्छ हेतूनी किंवा ज्या काही घटना आपल्याबरोबर घडल्या आहेत किंवा आपल्या स्पेसिफिकली आपले जे इन्कम रिलेटेड गोष्टी आहेत त्या खऱ्या कोर्टासमोर मांडल्या तर निश्चित स्वरूपात तुम्हाला न्याय सोप्या रीतीने आणि कुठलंही तुमच्या विरुद्ध कुठली परजुरी असेल किंवा कोर्टाने कुठली तुमच्या विरुद्ध क्रिमिनल ॲक्शन न घेता तुम्हाला तो मिळू शकतो. कदाचित तुमची अपेक्षा आहे की मला नवऱ्याकडनं 10 रुपये मिळावेत, कदाचित ते 5 रुपये मिळतील, पण ते निश्चित स्वरूपात 5 रुपये मिळतील. पण 10 रुपये मिळवण्याच्या हेतूने जर तुम्ही कोर्टामध्ये गेलात आणि काही गोष्टी लपवल्यात तर 10 रुपये मिळणार नाहीत आणि तुम्हाला क्रिमिनल केस तुमच्यावरती तुम्ही ओढवून घ्याल. तर ते टाळायचं असेल तर जर असा सल्ला तुम्हाला मिळत असेल की ह्या गोष्टी तुम्ही लपवून ठेवा किंवा अशा पद्धतीने तुम्ही बायफर्केशन दाखवा तर ते तुम्ही न करणं हे कधी हितावह ठरणार आहे असं मला वाटतं. अशा प्रकारचे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील किंवा तुम्ही कोर्टामध्ये जर ऑलरेडी तुमच्या केसेस सुरू असतील तर तुम्ही त्या फेस करत असाल तर असे कुठलेही प्रश्न जर तुम्हाला मला विचारावेसे वाटत असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये निश्चित स्वरूपात तुमचे प्रश्न लिहा. त्यास तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद.